या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर महानगरपालिकेने सादर केलेला विकास आराखडा रद्द करावी अशी मागणी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सोलापूरचा विकास आराखडा जो तयार करण्यात आला 20 वर्षासाठी शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येत असतो। हा विकास आराखडा तयार करत असताना याच्यात कुठल्याही पद्धतीचे टेक्निकल किंवा खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा कुठलाही विचार या आराखड्यात करताना दिसला गेला जात नाही। सर्वात महत्त्वाचं की हा आराखडा लोकसंख्येच्या आधारावर आणि तुमच्या क्षेत्रफळाच्या आधारावर आधारित असतो। तर इथं लोकसंख्येचं तुम्ही गणित धरत असताना जो आराखडा तयार केला की 2038ची लोकसंख्या साधारणपणे 13.5 लाख धरली। आत्ता शहराचं मतदान 9,13,000पर्यंत आहे, म्हणजे साधारणपणे आत्ताची लोकसंख्या ही आपली 13 लाखापर्यंत आहे आणि तुम्ही 2038ची लोकसंख्या जर 13.5 लाख धरत असाल तर ही पूर्णपणे चुकीचं आहे। म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास आपण नीट केलेला नाही आणि सर्व जे आरक्षण आहेत या आरक्षणात कुठलाही बदल नाही, कुठलंही नाविन्य नाही। जी आरक्षणं आहेत तीच आरक्षणं फक्त वेगवेगळ्या भागांवर टाकलीत, वेगवेगळ्या गटांवर टाकलेली आहेत। आरक्षणाचं क्षेत्र एकतर काही ठिकाणी कमी केलं आहे, काही ठिकाणी वाढवलं आहे, हे सगळं संशयास्पद आहे। म्हणजे मागचाच आराखडा पुढं रिपीट केला असता तरी चाललं असतं अशी साधारणपणे परिस्थिती, कुठलंही नाविन्य नाही। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2016ला जुळे सोलापूर आणि घरकुलचा DP प्लॅन तयार करण्यात आला होता, जो की पहिला म्हाडात होता, पण या 2016ला महापालिकेने त्याला पब्लिश केल्यानंतर आज 2018ला तो पब्लिश झाला। 2018चा पब्लिश झालेला जो आराखडा आहे हा तुम्ही संपुष्टात कशा पद्धतीने आणला? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आराखडा तयार केला त्यावेळेस 20 वर्षासाठी आराखडा तयार केला, जनतेचं म्हणणं मागवलं, त्याच्या सूचना हरकती मागवल्या, पण ज्यावेळेस संपुष्टात आणला त्यावेळेस त्याचं प्रसिद्धीकरण केलं का? कारण 20 वर्षाचं प्लॅनिंग तिथल्या नागरिकांनी असेल, तिथले ज्यांच्या जागा असतील त्यांनी केलेलं असेल, त्या 20 वर्षाचं प्लॅनिंग त्या ह्याच्यावर आहे आणि तुम्ही 8 वर्षात त्याचं सर्व संपुष्टात आणलं। हे कुठल्या कायद्याने केलं? ह्याचं प्रसिद्धीकरण केलं का? नागरिकांना कळवलं का? म्हणजे जुळे सोलापूर आणि घरकुलवर तुम्ही किती अन्याय करणार आहे? आमची त्यावेळेस ही मागणी होती की जुळे सोलापूर आणि शहराचा एकत्रित आराखडा तयार करा। त्यावेळेस तुम्ही ती मागणी मान्य केली नाही आणि आत्ता तुम्ही तोच आराखडा एकत्रित केला। म्हणजे 20 वर्ष ज्याची मुदत आहे ती तुम्ही 8 वर्षात संपुष्टात आणली। 8 वर्षात संपुष्टात आणत असताना इथल्या नागरिकांच्या ज्या सूचना हरकती घेऊन तुम्ही तो आराखडा तयार केला आहे त्याचं प्रसिद्धीकरण करून नागरिकांना कळवलं, हे अपेक्षित होतं। हे कुठंही अपेक्षित न धरता मनाला येईल त्या पद्धतीचा हा कारभार सगळा केलेला आहे। जे आरक्षणं गेल्या जुळे सोलापूरच्या DPतनं काढली होती तीच आरक्षणं आत्ता परत आहे। म्हणजे 8 वर्षापूर्वी ती आरक्षणाची गरज नव्हती, 8 वर्षानंतर त्या आरक्षणांची गरज वाटायला लागली। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अतिशय याच्यात सर्व गोष्टी संशयास्पद आहे। सगळ्यात महत्त्वाचं की वर्षानुवर्ष जुळे सोलापुरातल्या भागातनं एक मागणी आहे की ST स्टँडसाठी आरक्षण ठेवण्यात यावं। त्या बाबतीत वेळोवेळी निवेदनही देण्यात आली, पण त्या बाबतीत कुठलंही ST स्टँडसाठी आरक्षण ठेवलं नाही आणि अधिकाऱ्यांना विचारलं तर या पद्धतीची कुठलीही माहिती आम्हाला आली नाही। जरी त्यांच्याकडनं माहिती आली नसेल, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षण विभागाला पत्र दिलं असेल, तुम्ही क्रीडा विभागाला पत्र दिलं असेल, तुम्ही उद्यान विभागाला पत्र दिलं असेल, या कुणाची मागणी तुमच्याकडे आली की इथं आरक्षण ठेवावं म्हणून? या कुणाचीही मागणी न येता तुम्ही आरक्षणं ठेवली, मग ST स्टँडच्या आरक्षणासाठी तुम्ही पत्राची का अपेक्षा करताय? ही लोकांची गरज समजून आपण हे करणं अपेक्षित होतं, पण याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा माझा स्पष्टपणे आरोप आहे। कारण ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं त्या कंपनीने ज्या पद्धतीने काम केलं आहे, आता तुम्ही जर बघितलं तर जो आपल्याला DP रिपोर्ट दिला आहे, ड्राफ्ट तयार करून दिला आहे, ह्या ड्राफ्टमध्ये जर बघितलं तर यामध्ये द टाउन हॅज मेनी हेरिटेज स्ट्रक्चर्स लाईक अजिंक्य फोर्ट, डिस्ट्रिक्ट जेल, जलमंदिर, राजवाडा, 4 भिंती, बदामी वेल,
हे सगळं कुठलंही ह्या सोलापूर शहरात मी ज्यावेळेसपासून माझा जन्म झाला आहे त्यावेळेसपासून तर मी हे ऐकलं नाही. अजिंक्य फोर्ट आपल्या शहरात नाही असं मला वाटतं आहे, तो साताऱ्यात आहे. जलमंदिर आपल्या इथं नाही. ही सगळं म्हणजे कुठल्या तरी डीपीचं आहे असं कॉपी पेस्ट केलं आहे. हा जो डी पी प्लॅन तयार केला आहे हा कॉपी पेस्ट डी पी प्लॅन आहे. ह्याच्यात शहराचा कुठलाही विचार केला नाही. याच्यात अजून एक आहे की हिस्टॉरिकल माहिती देताना आपला जो किल्ला आहे हा किल्ला 16व्या शतकातला आहे असं त्यांनी दिलं आहे. ॲक्च्युली हा किल्ला आपला 13व्या शतकातला आहे. 1358च्या दरम्यान त्याचं काम चालू झालं. मग ज्या शहराची तुम्ही माहिती घेतली नाही, ज्या शहराची माहितीच तुम्हाला नाही आहे, त्या शहराचा डी पी प्लॅन तुम्ही तयारच करू शकत नाही. हे साताऱ्याकडचं उचललंय असं म्हणायचं का तुम्हाला? सातारा सिटीचं साताऱ्याकडचं नाही. आता ह्याच्यातला ही एक गोष्ट आहे, अशी किती ठिकाणी कॉपी पेस्ट केलं आहे. साधारणपणे हा ड्राफ्ट जो दिला हा 453 पानाचा. हा सगळा वाचणं नागरिकांना शक्य नाही. ह्याच्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या निदर्शनाला आल्यात त्या आम्ही समोर ठेवतो आहे. तुम्ही किल्ला 16व्या शतकातला म्हणताय, 16व्या का 13व्यातला हा वादाचा विषय नाही, पण तुम्ही माहिती न घेता हा डी पी तयार केला हे ह्याच्यातनं स्पष्ट होतं आहे. जलमंदिर, बदामी वेल हे सगळं सातारा शहरातलं आहे. ह्या डी पी प्लॅनमध्ये कसं आलं हे निश्चितपणाने तुम्ही तिथलं कॉपी पेस्ट करून इथं केलं. आता मी कालच्या ह्याच्यात हरकत घेतलेली आहे, आयुक्तांनाही तसं पत्र दिलं आहे. माझं असं म्हणणं आहे की हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने डी पी प्लॅन तयार झाला आहे. शहराचा अभ्यास न करता हा डी पी प्लॅन तयार करण्यात आला आहे. याची लोकसंख्या गृहीत न धरता डी पी प्लॅन तयार करण्यात आला आहे. आणि कुठलंही नाविन्य नाही. शहराच्या उद्या विकासाच्या दृष्टीने काय घडलं पाहिजे, काय व्हायला पाहिजे, लागून एक आरक्षण लागून आहे. म्हणजे लागून 2 क्रीडांगण आहे. काही अंतिम लेआउट झालेत त्याच्यावर आरक्षणं पडलीत, काही घरांवर आरक्षणं पडलीत. तुम्ही महापालिकेने खर्च केला उद्यान म्हणून त्याच्यावर परत तुम्ही वेगळं आरक्षण टाकलं आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता, कुठल्याही पद्धतीचा सर्वे न करता ऑफिसमध्ये बसून हे सगळं केलेलं आहे. रद्द नाही झाला, तुम्ही मागणी जे केली रद्द व्हावा प्लॅन, पुढे काय मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे? नाही, आता या सगळ्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत. या सगळी जी माहिती आहे की आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या समोर हे करणार आहोत. आणि सूचना हरकती आता 1 महिन्याभरात मागवतील, तिथेही आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडतो. आमचं म्हणणंच असं आहे की जो डी पीचा गाभा आहे त्याचा अभ्यास न करताच हे सगळं केलं आहे. तरी हा डी पी प्लॅन रद्द व्हावा आणि योग्य त्या माणसाच्या हातनं ही सगळी प्रक्रिया पार पडावी. सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता ह्या सूचना हरकती झाल्यानंतर पुढच्या जी कमिटी केली जाते त्याच्या स्टँडिंग कमिटीचे 3 सदस्य असावं लागतात. आत्ता महापालिका अस्तित्वात नाही, तर मग एवढी गडबड सगळी कशासाठी आपण करतो? शेवटी तिथला जो नगरसेवक असतो तो जनतेचा आवाज असेल, जनतेचं जे म्हणणं असेल तो त्या सभागृहात मांडणार आहे. त्याच्यावरनं आपण 20 वर्षाचा आराखडा तयार करतो आहे. तर मला निश्चितपणे वाटतं की 20 वर्षाचा आराखडा तयार करत असताना सगळ्यांचं म्हणणं आपलं शहर कसं असावं. उद्या हे अधिकारी निघून जातील यांची 3-3 वर्ष झाल्यानंतर, तुम्हाला आम्हाला 20 वर्ष ह्याच आराखड्यावर काम करायचं आहे. आणि हे आराखडा करत असताना आराखडा करून तुम्ही 20,000 कोटी रुपयाचा आराखडा तयार केला, पण ही भूसंपादनासाठी तुम्ही काय व्यवस्था करताय? किती भूसंपादनं करून घेताय? किती आरक्षणं संपादित करताय? किती आरक्षणं विकसित करताय? या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आत्ताचा जो मागच्या 20 वर्षातला जो विषय, मी नगरसेवक असताना जानकीनगर बागेचं भूसंपादन केलं, त्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की कुठल्या खाजगी जागेचं भूसंपादन करून डेव्हलपमेंट केली एवढी. आणि दरवर्षी आम्ही एक सूचना मांडत असतो अर्थसंकल्पात की आपण भूसंपादनासाठी ही सगळी जी आरक्षणं आहेत ही विकसित करण्यासाठी काहीतरी बजेट ठेवावं. तुम्ही डी पी डी सीत काहीतरी मागलं पाहिजे. डी पी डी सीत एकही प्रस्ताव कधीही गेलेला नाही. या भूसंपादनासाठी पैसे मिळावे, डी पी डी सीत कधीही यासाठी एकही प्रस्ताव गेला नाही.
म्हणजे प्रशासनाकडनं जे आहे, प्रशासनाकडनं सांगितलं जातं 127च्या परचेस नोटीस द्या, आरक्षणं कशी उठली जातील यासाठीचा प्रयत्न होतो. आपल्याला शहर विकसित करायचं आहे का शहर एखाद्या डब्यासारखं तयार करायचं चाळीच्या? ही जर आरक्षणं विकसित नाही झाले तर शहर आपलं डेव्हलप होऊ शकत नाही. शहरात तेवढ्या पद्धतीच्या आपण सुविधा देऊ शकत नाही. शेवटी ह्याच्यातली बरीच आरक्षणं ही खाजगी जागांवर. खाजगी जागांचं 20-20 वर्ष त्यांनी ती जागा ठेवली. त्या जागेवर आत्ता परत आरक्षण पडलं, परत ते 20 वर्ष ठेवणार. 40-40 वर्ष एखादी जागा डेव्हलप तुम्हीही ताब्यात घेत नाही. तुम्ही तर भूसंपादन करून त्या मालकाला जर पैसे दिले तर त्याला पुढं काहीतरी होईल. याचा कुठलाही आराखडा तयार न करता फक्त आरक्षणं कॉपी पेस्ट झालेले, याच्यात ह्या कंपनी आणि अधिकाऱ्यांची सगळी एकंदरीत हे बघितली तर भूमिका संशयास्पद आहे. याच्यातले कोण अधिकारी होते या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांनी किती वेळ दिला आहे या सगळ्यासाठी हे पण महत्त्वाचं आहे. कारण एवढ्या मोठ्या तुम्ही प्लॅन पब्लिश केल्यानंतर जर एवढ्या मोठ्या चुका जर तुमच्यासमोर येत असतील की एखाद्या दुसऱ्या शहराची माहिती तुम्हाला ड्राफ्टमध्ये जर मिळत असेल तर हे फार गंभीर आहे. तर आमचे असं म्हणणं आहे की हे सगळं आराखडा रद्द करावा आणि नव्याने शहराचा पूर्णपणे अभ्यास करून त्यासाठी नव्याने आराखडा तयार करा. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.